छत्रपती शिवाजी महाराज सर्वोपचार रुग्णालयातील बहुचर्चित बनावट दिव्यांग प्रमाणपत्र गैरव्यवहार प्रकरणात शहर गुन्हे शाखेने मोठी कारवाई केली आहे। या प्रकरणी रुग्णालयातील वरिष्ठ लिपिक सागर राजपूत आणि कनिष्ठ लिपिक वसीम खान या 2 कर्मचाऱ्यांना मंगळवारी दुपारी अटक करण्यात आली। न्यायालयाने दोन्ही आरोपींना 2 ऑगस्ट पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे। या कारवाईमुळे शासकीय रुग्णालय वर्तुळात आणि प्रशासनात तीव्र खळबळ उडाली आहे। बनावट दिव्यांग प्रमाणपत्र तयार करून त्यांचा विविध कारणांसाठी गैरवापर केल्याचा प्रकार समोर आल्यानंतर सदर बाजार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता। गुन्ह्याचे गांभीर्य ओळखून या प्रकरणाचा तपास शहर गुन्हे शाखेकडे वर्ग करण्यात आला। तपासाची चक्रे वेगाने फिरवत पोलिसांनी मुख्य आरोपीशी थेट संबंध असलेल्या राजपूत आणि खान या 2 कर्मचाऱ्यांच्या मुसक्या आवळल्या। या कारवाईमुळे या गैरव्यवहारातील एकूण अटक आरोपींची संख्या आता 7 वर पोहोचली आहे। प्रकरणाच्या मुळाशी जाण्यासाठी पोलीस अधिकारी आणि तपासी पथक रवाना झाले आहेत। आरोपींनी गुन्ह्यात वापरलेले संगणक, हार्ड डिस्क, प्रिंटर तसेच त्यांचे कॉल डिटेल्स पोलिसांकडून खंगाळले जात आहेत। हे बनावट प्रमाणपत्र वितरणाचे जाळे किती मोठे आहे, आतापर्यंत किती लोकांना अशी बनावट प्रमाणपत्रे वाटण्यात आली, यामागे एखादी मोठी टोळी कार्यरत आहे का, या दिशेने पोलीस सखोल तपास करत आहेत। पोलीस कोठडीत 48 तासांपेक्षा जास्त वेळ दोन्ही कर्मचाऱ्यांनी वेळ घालवल्यामुळे शासकीय नियमानुसार त्यांच्यावर निलंबनाची कारवाई केली जाणार आहे। सिव्हिल प्रशासनाकडून या कर्मचाऱ्यांच्या निलंबनाचा प्रस्ताव वरिष्ठ कार्यालयाकडे पाठवण्यात येत असल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली। सोलापूर शहरातील सुप्रसिद्ध हॉस्पिटल म्हणजे सेंट्रल मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल मागील अनेक वर्षापासून सेवा बजावत आहे। 24 तास इमर्जन्सी सर्व्हिस, मॉडर्न टेक्नॉलॉजी, अनुभवी डॉक्टर्स तसेच अत्याधुनिक तंत्रज्ञान सुविधांनी सुसज्ज स्त्रीरोग प्रसूती विभाग, ऑर्थोपेडिक विभाग, मेडिकल विभाग आणि इतर एकमेव नाव म्हणजे सेंट्रल मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल। पत्ता गणेशपेठ शॉपिंग सेंटर, मंगळवार बाजार, सोलापूर। ताज्या बातम्या पाहण्यासाठी प्राईम महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा।